हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्वाचे असे तोडगे सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एकूण 52 प्रभावी तोडगे लक्ष्मी प्राप्तीसाठी देत आहे. यात मी 3 विभाग केलेले आहेत मित्रांनो. एक धार्मिक दृष्ट्या, जो माझ्या मते मी ते तोडगे बनवले आहेत. दुसरा गट आहे आपण करू शकाल असे प्रभावी तोडगे, आणि तिसरा गट आहे की आपण ते करू शकणार नाही सर्वसामान्य भक्तगण, असा हा तिसरा गट आहे. या 3 गटामध्ये ते हे 52 तोडगे मी विभागले आहेत. ते आपणासमोर आता मांडत आहे मित्रांनो. कारण काय की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे, मग तो लहान असो, मोठा असो, गरीब असो, कसाही असो, श्रीमंत असो, प्रत्येकाचे उद्देश अम्बिशियस ठरलेले असतात. आणि ते पूर्ण करण्यासाठी माणूस हमेशा सदैव काहीतरी करत धडपडत असतो. त्याला कुठून तरी इन्कम सोर्स शोधायचा असतो. त्या इन्कम सोर्सच्या माध्यमातून तो आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मग यात काही सुख तर काही दुःख त्याला प्राप्त होते. तर या सर्वांचा विचार करता आपण या प्रत्येक तोडग्या संबंधी आज या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. अविभाग. आपली नखे आपण दर मंगळवारीच काढायची आहेत. इतर कोणत्याही वारी ती काढायची नाही. आणि सूर्यास्ताच्या आत काढायची, सूर्यास्तानंतर नाही काढायचे. सूर्योदय ते सूर्यास्त या काळात काढा. आपल्या जन्मदिवशी अळणी जेवण करायचे, मिठाचा अजिबात त्यात वापर करायचा नाही. जे काही आपण जेवण नाश्ता वगैरे कराल त्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला अळणी जेवण करायचे. तिसरा नियम असा आहे मित्रांनो की मिळालेली रक्कम लगेच खर्च न करता दुसऱ्या दिवशी खर्च करा. काही कारणास्तव आपल्याकडे काही रक्कम आला असेल, पगार आला असेल, काहीही इन्कम सोर्स मधून आपल्याला इन्कम झाले असेल, तर त्यातला पैसा दुसऱ्या दिवशी खर्च करा. तो एक दिवस आपल्या कपाटामध्ये देवाजवळ आपण तो ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी तो खर्च करावा. चौथा नियम असा आहे मित्रांनो, 10 रुपयाच्या नवीन नोटेला पिरामिडचा आकार देऊन वर्षभर तो तिजोरीत ठेवा. पद्धतशीर करता येतो, सर्वांना माहित आहे नोटेला पिरामिडचा आकार कसा द्यायचा. पाचवा नियम असा आहे मित्रांनो, एक मोरपीस दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याला धूप दाखवा, जमल्यास दीप दाखवा. जर आपली कुठे रक्कम अडकली असेल, कोणी आपल्याला देत नसेल, तर ती त्याच्यावर परिणाम होतो आणि ती रक्कम आपल्याला यायला बरीचशी मदत होते मित्रांनो. सहावा नियम असा आहे मित्रांनो, घरातून ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या खिशांमध्ये, कुठल्याही खालच्या वरच्या खिशांमध्ये किमान 5 ते 10 रुपये असावेत. एकदम रिकाम्या खिशाने आपण बाहेर पडू नये. सातवा नियम असा आहे मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी धनलाभ झाल्यास 10 ते 50% रक्कम आपले देवघर व मंदिराच्या दानपेटीत टाकावे. फक्त गुरुवारच्या दिवशी झालेला धनलाभ आहे, त्यासंबंधी हा नियम आहे. आठवा नियम असा आहे मित्रांनो, गुरु पुरुषामृत योगावर सूर्यास्तापूर्वी एक चांदीचे निरांजन आपण खरेदी करा आणि यात तुपाची वात लावा, फुलवात लावू नका. 11 दिवस चढत्या व उतरत्या क्रमाने आपल्या देवघरात त्या लावायच्या आहेत. नववा नियम असा आहे मित्रांनो, मधल्या मध्यमा शनीच्या बोटात नीलम रत्नाशिवाय कोणत्याही प्रकारची अंगठी घालू नका. शनीला बंधनात ठेवू नका. 10वा नियम असा आहे मित्रांनो, आपल्या कुलदेवतांचे विधिवत दर्शन त्यांच्या मूळ स्थानी दरवर्षी जाऊन सहकुटुंब सहपरिवार घ्यायचे आहे, न चुकता. 11वा नियम असा आहे मित्रांनो, नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 व 40 रोज वाचा.
जिथे वेळ मिळेल तिथे वाचा. असं नाही की आपल्याला आसन घ्यायचं आणि बसायचंय आणि घरी असल्यावर ते वाचेल, असंही नाही. ते आपण काहीतरी आपल्याजवळ तो त्याचे प्रती ठेवा 2 आणि 40 ग्रंथाचे, आणि तेवढे आपल्या बॅगेमध्ये असू द्या. मग आपण ते कुठेही प्रवासात म्हणा, कुठेही आपण ती कामावर असताना वेळ मिळेल तेव्हा आपण ते वाचायचे. यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. त्याचप्रमाणे 12वा नियम असा आहे, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे 9 दिवसाचे पारायण माघ मासात धर्मनाथ ब्रिजाला संपेल असे करा. हा यावेळेला मात्र तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल, पण होऊ शकतं. असा काही एवढा अवघड असा हा नियम नाहीये. 13वा नियम असा आहे मित्रांनो, श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक 18 व 22 रोज वाचायचे. वरील सांगितल्याप्रमाणे नवनाथ भक्ती सरास. हनुमंताचा फोटोला केवढा अत्तर थेंबभर तरी रोज लावा. हेही शक्य आहे मित्रांनो, अशक्य नाही. पैशाची मागणी करायला जाताना आपल्या हाताला केवढा अत्तर थेंबभर तरी लावा आणि मग बाहेर जा, मग मागणी करा. 16वा नियम असा आहे मित्रांनो, दारिद्र्य दुःख दहन शिवस्तोत्र जे आहे रोज सकाळ संध्याकाळ वाचावे. ते मी इतर व्हिडिओमध्ये पुढच्या टाकणार आहे, ते आपण वाचू शकता मित्रांनो. 17वा नियम असा आहे मित्रांनो, श्री रामायणातील सुंदरकांडाचे विधियुक्त अनुष्ठान करावे. पुढचा नियम 18वा असा आहे मित्रांनो, श्री गायत्री मंत्राचा जप प्रथम रोज 10 माळा सलग 28 दिवस करा, नंतर रोज 1 माळ रोज करा. मित्रांनो, हा 10 माळाचा जप सांगितलेला आहे. हा आपण जर 10 माळासाठी लागला ना वेळ जर आपण सेट केला, तर त्या हिशोबाने आपण वेळेमध्ये तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला तो जप करता येईल. माळ घेण्याची आवश्यकता नाहीये. आणि एक माळ 108 वेळ म्हणायला आपल्याला गायत्री मंत्र म्हणा किती वेळ लागतो, त्याला गुणीला 10 केले की आपल्याला तो वेळ मिळतो. त्या वेळेपुरताच आपल्याला टाइम लावून, अलाराम लावून आपल्याला तो मंत्र जप करायचा आहे. कुठेही करू शकता, असं नाही की माळ म्हणून माळ घ्यायची नाही. कुठेही हा जप करू शकता, माळ घेऊ नका. 19वा नियम असा आहे मित्रांनो, गुरुवारचे प्रभावी व्रत विधिवत करावे. एक गुरुवारचे प्रभावी गुरुवारच्या व्रताचे एक आपल्याला पुस्तक मिळेल पूजेच्या दुकानात, ते घ्या आणि त्या जे सांगितले त्या नियमाप्रमाणे आपल्याला हे व्रत करायचे 16 गुरुवार कंटिन्यू सलग. यानंतर मित्रांनो, आता हे होण्यासारखे नियम जे आहेत हे आपल्याला मी सांगितले. आता ब विभागामध्ये असं आहे मित्रांनो, की थोडेसे अवघड नियम आहेत. ते आपल्याला सर्वसाधारण सामान्य भक्तांना न जमणारे नियम आहेत. एखाद्या याला जमूही शकते असं काही नाहीये, पण ते आपल्या याच्यावर आहे, आपण कसं त्याकडे बघता किंवा त्याला कसं सिरियसली आपण घेतात त्यावर आहे. पण हे लक्ष्मी प्राप्तीचेच तोडगे आहेत. यात पहिला नियम असा आहे, दर बुधवारी पांढरी वस्त्र घालून मौन पाळा. आता हे आपल्याला शक्य आहे का? जर आपण काम व्यवसाय करत असाल, घरी बसत नसाल, तर हे थोडंसं अशक्य वाटतं. घरी बसलं तरी ते अशक्य आहे, कारण काष्ट मौन इथं आहे, आकार मौन नाही, काष्ट मौन. काही शब्द तोंडातून आपल्याला काढायचा नाही. पांढरे वस्त्र आपण घालू शकतो, वापरू शकतो, पण मौन पाळणं थोडंसं कठीण आहे. आपल्या जमण्यास आपण ते करू शकता. दुसरा नियम असा आहे मित्रांनो, अशक्य ते नाही तुम्हा नारायणा. अशक्य ते नाही तुम्हा नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. संत तुकोबाच्या या ओवी आहेत अभंगातल्या, याचा जप आपल्याला 1,00,000 वेळा या करायचा आहे. बघा, शक्य असेल तर आपण करू शकता. यानंतर तिसरा नियम मित्रांनो, श्री गुरुचरित्राचे 11 पारायण विधिवत सलग करायचे. 11 पारायण विधिवत सलग, 7 दिवसाचा एक पारायण. हा आपल्याला जमत असेल तर आपण करू शकता. श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे विधिवत पारायण सलग 11 वेळा आपल्याला करायचे आहे. हेही तसेच आहे मित्रांनो. जर आपल्याला जमत असेल तर आपण करा मित्रांनो. मित्रांनो, 5वा नियम असा आहे, दिवाळीसारखे मध्यरात्रीचे लक्ष्मीपूजन येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला विधिवत करा. मित्रांनो, दिवाळीला ज्यावेळेला आपण लक्ष्मीचे व्रत करणार आहात त्यावेळेला आपल्याला कळेल की कसं पूजा वगैरे करायची. ते जर आपल्याला दर अमावस्येला जमत असेल तर अवश्य करा. 6वा नियम असा आहे मित्रांनो, श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण 21 वेळा रोज रात्री 12 ते 2 या वेळेत स्नान करून ओल्या कपड्याने विधिवत सलग 21 दिवस करायचे. घाबरून मध्येच अर्धवट सोडायचे नाही, काही आपल्याला भीती वगैरे वाटली तर. 7वा नियम असा आहे मित्रांनो, रोज मध्यरात्री सलग 3 महिने गायत्री मंत्र विधिवत 108 वेळा जपायचा आहे. शक्य आहे मित्रांनो, मध्यरात्री आपल्याला उठायचं आहे. यानंतर 8वा नियम असा आहे मित्रांनो, ओमचा जप किमान वर्षभर सतत करावा. हेही थोडेसे अवघड आहे मित्रांनो.
यानंतर 9वा नियम असा आहे, श्री बिसा यंत्राची रोज पंचोपचार पूजा करा. मित्रांनो, माझ्या मते मी सजेस्ट करतो की देवघरामध्ये कोणत्याही प्रकारचे यंत्र वगैरे काही ठेवण्या आवश्यक तेवढ्या मूर्त्याही नाही, मूर्त्याही ठेवायच्या नाही, फक्त फोटो ठेवायचे, जेणेकरून आपली पूजा जी आहे सोप्यात सोपी आणि सरळ होईल मित्रांनो. त्यामुळे मी ह्या नियमाला मान्यता देत नाही. 10वा नियम असा आहे मित्रांनो, रोज पिंपळ वृक्षाला पाणी घालून पंचोपचार पूजा करावी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणत 108 वेळा पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घाला. शक्य आहे तसेच सूर्यास्तानंतर पिंपळ वृक्षाला दिवा लावा सायंकाळी. हे शक्य नाही मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आपल्याला यापैकी काय शक्य असेल तेवढे नियम आपण करा. क विभागामध्ये आता माझ्या दृष्टीने जे काही नियम मी बनवले आहेत ते नियम आपल्याला सांगत आहे. यातला पहिला नियम असा आहे मित्रांनो, आपल्या प्रारब्धातील लक्ष्मी योग एकदा तपासून पहा जन्मकुंडलीमध्ये. तर आपल्याला अंदाज येईल की आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती पैसा मिळणार आहे, किती लक्ष्मी आपण जमा करू शकणार आहे, आणि कुठल्या मार्गाने येणार आहे, कशी खर्च होणार आहे, राहणार आहे का नाही, हे सर्व आपल्याला प्रारब्धामध्ये कळेल कुंडलीमध्ये. दुसरा नियम असा आहे मित्रांनो, स्वकष्टाच्या लक्ष्मीचाच स्वीकार करा, इतर मार्गाच्या नाही. तिसरा नियम असा आहे मित्रांनो, हसत खेळत पैसा कमवण्याचा विचार करू नका, कारण तो इतरांचा तळतळाट असतो. इतरांच्या डोळ्यात अश्रू आणून आपण तो पैसा घेतो, तो आपल्याला सुख समाधान देत नाही मित्रांनो. चौथा नियम असा आहे मित्रांनो, लाचलुचपत व भ्रष्ट मार्गाने पैसा कमावू नका, नम्र विनंती आहे. पाचवा नियम असा आहे मित्रांनो, वारसा धन आपणास आपोआप मिळणारे असते, फक्त त्याच्या खर्चाचे नियोजन सात्विक मार्गाने करावे. कोणाही व्यक्ती, सहावा पुढचा नियम आहे, कोणाही व्यक्ती सोबत पैशाची देवाणघेवाण करू नका, जेणेकरून पैसे वसूल करण्याचा प्रश्नच येणार नाही मित्रांनो. आज बरेचसे असे आपण व्यक्ती पाहतो की ते वसुलीसाठी त्यांना अनेक अडचणी येतात, वसूल करू शकत नाही आणि रक्कम डुबली जाते. असं नको व्हायला म्हणून देवाणघेवाणच करू नका, नियमच करा तो. सातवा नियम असा आहे मित्रांनो, आपली आर्थिक मर्यादा लक्षात घेऊनच जमा खर्चाचे नियोजन करावे. हे महत्वाचे आहे मित्रांनो. तर खर्चापेक्षा आपली लिस्ट वाढत जाते कर्जांची, तसं नको. सरकारी वा खाजगी कर्ज घेताना आपल्या मासिक खर्चासाठी आवश्यक रक्कम बाजूला काढून ठेवा, हा पुढचा नियम, आठवा नियम. याचा विचार करूनच परतफेडीचा विचार करा, किती आपण त्या कर्जाचा हप्ता फेडू शकतो आणि किती आपल्या कुटुंबासाठी आपण खर्च करण्यासाठी ठेवू शकतो, या सर्वांचा ताळमेळ बसला पाहिजे. तारतम्य विचार करून हा कर्ज आपण ठरवायचे, घ्यायचे किंवा नाही, गरज असेल तरच घ्या, अन्यथा घेऊ नका मित्रांनो. 9वा नियम असा आहे मित्रांनो, आपल्या आवश्यक गरजांनाच महत्व द्या, अनावश्यक गरजांचा विचार अजिबात करू नका. उलट आपल्या गरजा कमी करा, वाढवू नका मित्रांनो. त्यामुळे आपल्याला प्रचंड दबाव येण्याची शक्यता असते, टेन्शन येण्याची शक्यता आहे मित्रांनो. 10वा नियम असा आहे मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा व आपल्या मुलांच्या शिक्षणा गरजांना प्राधान्य द्या. कुटुंबालाही सावरा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळा मित्रांनो, आणि त्याप्रमाणे नियोजन करा. कोणी कुटुंबातील एखादा व्यक्ती म्हटलं हे आण ते आणता, आपण लगेच धावायचं नाही. समजा त्याचा विचार करायचा, सारासारी विचार करून आपण ते नियोजन करायचे, खर्च करायचे. 11वा नियम असा आहे मित्रांनो, आपल्या शैक्षणिक पातळीनुसार व सोयीनुसार कामाची निवड करून कुटुंब प्रमुखाला आर्थिक मदत करावी. आपल्या शारीरिक पात्रतेनुसारही आपण ते करू शकता. विनाकारण घरात बसून राहू नये मित्रांनो, टाइमपास करू नका. कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, मुलगी असो, मुलगा असो, जर आपले शिक्षण संपलं असेल, पात्रता असेल, तर आपण नक्कीच थोडीशी आर्थिक मदतीसाठी आपण धावाधाव करायची आहे. परावलंबी जीवन अजिबात जगू नका मित्रांनो, मनाची नाही पण जनाची लाज बाळगा मित्रांनो. एकट्यावरच कोणावर तरी बर्डन टाकू नका. 12वा नियम असा आहे मित्रांनो, आपल्या सांसारिक जीवनामध्ये ईश्वराचे अनुष्ठान अवश्य असावे. आता मीपणा जर असेल, अहंकार असेल, तर आपण कुठल्या कुठे वाहवत जाल, फरकटत जाल, आपण सांगू शकणार नाही मित्रांनो. आणि ईश्वराचं एक असा आहे, धर्माचा एक असा असतो की जो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन दाखवतो, योग्य तो आशीर्वाद आपल्याला त्याचा प्राप्त होऊन आपण मार्गक्रमण करत असतो. 13वा नियम असा आहे मित्रांनो, स्वधर्माचे पालन करून शास्त्र मान्य कुळाचाराचेच पालन अवश्य करावे. चुकीच्या व अनावश्यक परंपरा बंद कराव्यात, नाही त्या परंपरा पुढे चालू नका, मुलांना मुलींना शिकू नका. 14वा नियम असा आहे मित्रांनो, यम नियमांचे पालन अवश्य करा. एक एक नियम तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. 15वा नियम असा आहे मित्रांनो, सदाचार व नीतिमत्ता आपल्या जीवनात असलीच पाहिजे.
त्याशिवाय जीवन जगू नका मित्रांनो. 16 नियम असा आहे मित्रांनो, आपल्या स्वधर्माचा पारंपरिक देहधारी दीक्षागुरु अवश्य करून घ्या, अन्यथा मला दत्तगुरूंची सेवा करा असे बऱ्याच भक्तांना सांगावं लागते. अन्यथा ते इतरत्र भरकटत जातात, कोणत्याही मार्गाचे अवलंब करतात, कोणत्याही गुरुचा स्वीकार करतात आणि मग ट्रॅक चेंज करून दुःख आपल्या अंगावर ओढून घेतात मित्रांनो. 17 नियम असा आहे मित्रांनो, देव, गुरु, ब्राह्मण, गोमाता, वरिष्ठांचा योग्य तो मान सन्मान यथाशक्ती करा मित्रांनो, यांचा अपमान करू नका. 18 नियम असा आहे मित्रांनो, आपल्यातील षडविकार जागीच थांबवा, त्यांना वर येऊ देऊ नका. षडविकार आपल्याला माहित आहेत मित्रांनो, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे जे आहेत, हे यांना वाव देऊ नका. 19वा नियम असा आहे मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आपल्या वास्तूची निवड करा, त्याच्या नियमांचे पालन करा. कारण तो हा विषय फार मोठा आहे. कारण आपल्या प्रगतीच्या आड येणारे वास्तुशास्त्रच आहे. ते जर वास्तुशास्त्रानुसार आपले निवासस्थान नसेल तर आपल्याला अनेक अडचणी येण्याचा संभव असतो मित्रांनो. 20वा नियम असा आहे मित्रांनो, चारही पुरुषार्थ कर्तव्य व जबाबदारीने सतर्क सजग राहून पूर्ण करा, त्यात अजिबात कतराई करू नका. 21वा नियम असा आहे मित्रांनो, सर्व प्राणी मात्र समदृष्टीने पहा, समदृष्टीने त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना दूर लोटू नका. 22वा नियम असा आहे मित्रांनो, सत्य व अहिंसा धर्माचे तंतोतंत पालन करा, कुठल्याही जीवाची हत्या करू नका, तळतळात घेऊ नका, त्याचा शिवाशाप घेऊ नका मित्रांनो, अन्यथा आपल्या जीवनामध्ये दुःख येण्याची शक्यता जास्त असते. कारण त्या कर्माची आपण परतफेड कशी करणार जीवाची जर हत्या केली तर. 23वा आणि शेवटचा नियम असा आहे मित्रांनो, परान्न, परस्त्री, परपुरुष व परधन यांना आपल्या जीवनात स्थान देऊ नका. आपणास आपले प्राप्त जीवन जर सुखात, समाधानात, शांततेत व मानाने घालवायचे असेल तर वरील विभाग क्रमांक प्रथम घ्या, मग अ व नंतर शेवटी ब कडे लक्ष द्या. त्याप्रमाणे आचरण आपण करावे मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडग्यांचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा. महादेवा.